छावा भाग 54. मजल दर मजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजरटप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारमधील झाडीतून उठलेल्या विक्रमशहाच्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले. जव्हार, कोळी राजा विक्रमशहाची राजधानी. ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत असे तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाक घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला. हर हर महादेव. त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले. हर हर महादेव. खड्यात ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या. वस्तीस चौतर्फेनं घोडाईतांचा घेर टाका. शाजने ढोलांचा कालवा उठवा. 2 असा घोडा आणि पाऊ लोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव. सुरतेपासून अवघ्या 25 कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात एरगाठले. वाटेत दस्त केलेले काळेक भिन्न लंगोटीबाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढविले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडे तुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी कोळी भाषेत ओरडत दौडू लागले. मराठे आले. खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे. पळा. साऱ्या जव्हारभर आवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडे तुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्याच चालून येतो आहे की काय हे भांबावल्या कोळ्यांना कळेना. हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत 5000 मावळी पायदळ चहूवाटाने जव्हारात घुसले. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला. नाशिकच्या रोखाने मोगलांच्या पंखाखाली गुलशन बादेत आसरा घ्यायला. राजा पळाला. जव्हार बेवारस झाले. मनचाहा लुटीला तोंड फुटले. सोने चांदी मोती अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांचा हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाग चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला आले. डेरे शामियानाच्या तणावा ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला. मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलूख फाट्यात एकदा नव्हे 2दा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ 25 कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते. शिवाजीराजांच्या पुत्राकडून सोने रुपे चांदी मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. 17 लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्यांनी मुसक्या आवळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते. फत्तेखुशीच्या राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली. युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा. कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरविली.
काही झाले तरी ते आपल्या मुलखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत धीरगंभीर ते म्हणाले, पंत, यातील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील तयास रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या. जी, जशी आज्ञा. मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता. जव्हारचा तळ हलला. मिळाली लूट पहाऱ्यात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर 2 मजलांवर ठेवून मराठी सेनेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या 15 कोसांवर. मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी, अंतोजी ही युवराजांची खास माणसे होती. युवराज रामनगरवर चाल धरली तर सुरतेची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार. मुजरा देत पंत म्हणाले, त्यासाठीच सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे. संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भवत्यानं दौडवून आणावं असं आम्हास वाटतं. मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या 2 फळ्या पडणे कार्yi लागणारे नव्हते. आम्हास वाटतं सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा. त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगीर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमिका उठवावी. सुरतकर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील. पंतांच्यासह सारेच युवराजांकडे बघतच राहिले. ही चाल बिनतोड होती. साऱ्यांनाच ती पटली. 4 लक्ष रुपये खंडणी दाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबरच चलाख खबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला. ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती. पण नाशिक बागलांकडून विक्रमशहा आणि दिलेर खान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला. रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराती पावसात मावळी डेऱ्यांच्या कनाती भिजू लागल्या. पावसाने पंधरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पाठवाने पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी 2 पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खंबायतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली. पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. मराठे आलेत हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता. कबिल्यासह तो सुरत भागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले. तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगाबादेचा अकलमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडित होता. रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखम दरबार भरविला. दोन्ही चालीत मर्दानगी केलेल्या असामींना तोडे, कडी, मोहरा, वस्त्रे,
बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आगट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबानीने बातचीत होत होती. रूपाजी, रायाजी, अंतोजी आणि धाडसी शिकारखेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हाकारा घालून उठविलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळविली. पडली रानसावजे काठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाठलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागुतीचा तवाना भोग मिळाला. सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नाशिक त्र्यंबकच्या तोंडावर आला. नाशिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या 2 फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली, दुसरी नाशिकवर चालून गेली. जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोडसैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तिथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते. पण मराठ्यांनी धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नाशिक उर्फ गुलशनाबाद हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामेभावाच्या ताब्यात होते. संभाजीराजांचे ते मामे काका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक नाशिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नाशिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले. जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामे काका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताना त्यांच्या छातीत कालवाकालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला. रूपाजी, काकासाहेबांच्या काढण्या उतरा, संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला, क्षणभर घोटाळला. रूपाजी, बैठकीवरून आसूड फुटल्यागत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंतांकडे वळून संभाजीराजे म्हणाले, पंत, काकासाहेबांना समज द्या. आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही. तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत. जी. मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांजवळ आले. त्यांनी समज दिली. राव, तुम्ही कैदी आहात. युवराजांना रिवाजी मुजरा द्या. जाधवराव चमकले. मान ताठ ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही. पोर फर्जंदांना मुजरा द्यायचा जाधवरावांचा वसा नाही. कोण वाघ? फुलल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली. बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामे काकांच्या डोळ्यात चालवीत फुलल्या नाकपुड्यांनी आसुडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानावर ओढले. वाघ गवत खात नाही, पण तो वसा पाळीव मांजरांनी बोलू नये. दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब. पण तुम्हास काका म्हणण्याची आम्हास शरम वाटते. आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे. आम्हास नव्हे, त्यांना. आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला?
तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली. गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला. ती आऊसाहेबांची आहे. नाहीतर काय? भुवई चढवीत जाधवराव गुरुमीने बोलले. काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हासडून त्या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही. पंत, संभाजीराजांची छाती लपापू लागली. राव, मुजरा घाला बैठकीला आणि युवराजांना. संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले. एक क्षण गेला आणि तस्लीम कुर्निस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या. श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजड्यांना सरळ हात भिडविले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले. आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही, खरे तर तुमचे सुद्धा. युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर बघताना, हे आऊसाहेबांचे नातलग आहेत, भाचे आहेत, आमचे मामे काका आहेत, या भानाने त्यांचे डोळे पाणावले. फरजंदपण जागे झाले. झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडविले. नाशिक त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले. परतीच्या वाटेवरचे वणी दिंडोरी हे ठाणे मारून तिथल्या सिद्दी हिलाल या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगड जवळ करण्यासाठी मराठी मुलखात घुसली. युवराज येत आहेत, स्वामींनी मनी धरल्या मनसुब्यात फत्ते घेऊन, असे पत्र स्वारपंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठविले. मार्गी लागणाऱ्या नद्यात नौका घालून तऱ्या सोडून मावळे मुलूख जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघालेला मुलूख न्याहाळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घाट किणकिणत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधव काका बसले होते. घंटेच्या किणकिणाटाला धरून संभाजीराजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किणकिणाट मोठा होत होत पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटा एवढा झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटभर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली. अशीच रेष रायगडाच्या मावळ माचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या नेसूच्या जिजाऊ साहेबांची. दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हांकरिता. संभाजीराजांच्या मनी कसली तरी फडफड उठली. एका विचाराने सोंड उठविली. आम्हास समर्थांसारखी रसाळ काव्य देणगी लाभती तर आम्ही दुरून आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दांत पकडले असते. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊसाहेबांची पायधूळ पाठीवर मस्तकावर घेण्यात आम्हास धन्य वाटेल. मजला मागून मजला हटल्या. युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडजवळ आले. पुढे वर्दी गेली. युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते. युवराज, पंत, जाधव काका सारेच चालत पाचाडच्या वाड्यात आले. पुतळाबाईंनी सदरी उंबरठ्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती ओवाळून दूर भिरकावले. राजांच्या सह संभाजी राजे जिजाऊंच्या बैठक महालात आले. 5 पावले जिजाऊ पुढे आल्या.
झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपविले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतले ओठ टेकले आणि म्हटले, असेच विजयवंत व्हा. त्यांनी युवराजांच्या पाठीवरून मायेने हात फिरविला. आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खाशी असामी आणलीये. आज्ञा व्हावी. युवराज हसून म्हणाले, आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत. बोलवा त्यांना, जिजाऊ म्हणाल्या. युवराजांनी जोत्याजीला भुवईचा इशारा दिला. जोत्याजी जाधव काकांना पाठीशी घेऊन बैठक महालात आला. त्यांना बघताच जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली. मन होलपटत मागील काळात गेले. काकासाहेब आता उपरतीत आहेत मासाहेब. त्यांचा मुजरा घ्यावा. संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली. पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले. आपसातील भांडणापोटी, चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताहत जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली. त्यांच्या पायपोटऱ्यात गोळे धरल्यासारखे झाले. मंचकाचा कठडा धरीत त्या काही न बोलता खाली बसल्या. लगबगीने राजे संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले. यांना जाऊ द्या राजे. जिजाऊ थकल्या जबानीने मान डोलवीत म्हणाल्या. शर्मिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले. जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले. पासाडच्या वाड्यात थाळे घेऊन राजे संभाजीराजे पंतांच्यासह रायगड चढून आले. युवराजांचा पहिला विजय गड चढून आला. भाग 54 समाप्त.